नमस्कार मित्रांनो, डी मॅथ्स कट्टर आपले स्वागत आहे. आजपासून आपण नवोदय विद्यालय एक्झामची तयारी करून घेणार आहोत. तर आज आपण पहिला चॅप्टर घेणार आहोत. पहिलं चॅप्टर आहे नंबर अँड न्यूमेरिक सिस्टीम. तर पहिल्या चॅप्टरमध्ये काय आहे, नंबर्स. नंबर्स हे कुठल्या संख्येने बनलेले असतात. कुठलीही कितीही मोठी संख्या असू द्या, ती संख्या बनताना या 10 डिजिटचा वापर आपण करतो. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या संख्यांचा वापर करून आपण कुठलीही संख्या, कुठलाही मोठी संख्या नंबर घेतो, बरोबर. पुढचा आहे सिस्टीम. ही नंबर सिस्टीममध्ये दोन प्रकारचे नंबर सिस्टीम आहेत आपल्या जगामध्ये. एक म्हणजे आपली एक इंडियन नंबर सिस्टीम आहे आणि दुसरी आहे एक इंटरनॅशनल नंबर सिस्टीम. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला जी सिस्टीम आहे नंबर सिस्टीम, म्हणजे कुठल्याही संख्येला आपण आता लाख, 10 लाख, करोड असे जे बघतो, तर ते आपल्या भारतात काय म्हणतात आणि बाहेर इंटरनॅशनल लेवलला त्या संख्येला कोणत्या नावाने म्हणतात, म्हणजे कुठल्या नावाने ओळखतात ते आहे, बरोबर. तर इंडियामध्ये आपण काही संख्यांना वेगळ्या नावाने ओळखतो आणि इंटरनॅशनल सिस्टीममध्ये ते वेगळ्या नावाने ओळखतो. इंटरनॅशनल सिस्टीम ही सर्व देशांसाठी कॉमन असते. ही इंडियन सिस्टीम ही फक्त आपल्या इंडियासाठी असते. तर बघा, आज जाणून घेणार आहोत. पहिला आहे एक वन. वन म्हणजे एक, 10, मग 100, 1000, 10,000, लॅक, 10 लाख, 1 करोड, 10 करोड. पण हेच बघायला गेलं इंटरनॅशनल सिस्टीममध्ये, तर बघा 1, 10, 1000, 10,000. आता बघा इथं 10,000 नंतर इथं आपण लॅक म्हणतो, तर ते 1 लाखला 100,000 म्हणतात आणि 10 लाखला ते 1 मिलियन म्हणतात. म्हणजे 10 लाखला 1 मिलियन आणि 1 करोडला 10 मिलियन आणि 10 करोडला 100 मिलियन म्हणतात. ही जी एक इंटरनॅशनल सिस्टीम आहे. म्हणजे बघा पुढे 1000 नंतर ते मिलियनमध्ये काउंट करतात ते, बरोबर. पुढचं आहे प्लेस व्हॅल्यू. नाही, सॉरी, आपल्याकडे एक राहिलं फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, एखादी संख्या असेल 3, 9, 7, तर हिची जी फेस व्हॅल्यू, आता समजा फेस व्हॅल्यू 9ची जी फेस व्हॅल्यू बघायची, तर 9ची फेस व्हॅल्यू ही 9च येईल. 3ची बघायची, 3ची पण फेस व्हॅल्यू ही 3च येईल. पण प्लेस व्हॅल्यूमध्ये तसं नसतं. प्लेस व्हॅल्यूमध्ये बघितलं, आता बघा 3, 5, 9, 7 आहे. पण इथं जर फेस व्हॅल्यू बघितली तर ही 9 ची जी व्हॅल्यू आहे ती काय असते, 9 गुणिले तिची जी बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख अशी एक असते, एक व्हॅल्यू असते. तर हिच्यानंतर काय करायचं, एक घ्यायचं आणि तिच्यानंतर किती संख्या आहेत नंतरच्या तेवढे शून्य घ्यायचे आणि त्याच्याने मल्टिप्लाय करायचं, गुणाकार करायचा. जी संख्या येईल, आता काय आली 90, म्हणजे 90 ही प्लेस व्हॅल्यू आहे, ती जागेची व्हॅल्यू आहे. बघा, प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट म्हणजे फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट. फेस व्हॅल्यू काय आहे, 9 आहे, बरोबर. टू मल्टिप्लिकेशनला व्हॅल्यू ऑफ द प्लेस ऑक्युपाईड, म्हणजे जी प्लेस आहे, इथं जी प्लेस आहे इथं संख्या कुठली चेंज होऊ शकते. पण हे जे आहे हा 10, इथं जर मी 7 घेतला असतं तर इथं 7 राहिला असता, पण ही चेंज झालं असतं. कारण ही जी आहे ही प्लेसची व्हॅल्यू आहे, या प्लेसची व्हॅल्यू आहे 10. बघा, एकक, दशक असल्यामुळे 10 घेतो. शतक इथं राहिले असतं तर शतक मग 100 घेतलं असतं, 100ने मग मल्टिप्लाय केलं असतं, त्यामुळे हे 90 बनले. पुढचं आहे रोमन नंबर्स. आता रोमन नंबर्स आपण जे वापरतो ते अरेबिक नंबर वापरतो, 1, 2, 3. तर काही ठिकाणी रोमन नंबरचे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर रोमन नंबर 1ला बघा असं संबोधतो, व्ही म्हणजे असं 20, याला 5 म्हणतो. एक्सला 10 म्हणतो, एलला 50 म्हणतो, सीला 100 म्हणतो, डीला 500 म्हणतो आणि एमला 1000 म्हणतो. तर रोमन नंबर्स चार्ट आहे. रोमन नंबर चार्टमध्ये काय आहे बघा, 1, 2, 3ला बघा 3. आता बघा 4 आहे, 4 म्हणजे 5ला एक कमी आहे, म्हणजे बघ एक डावी साईडला आलं तर तो एक कमी आहे, म्हणजे तेवढे व्हायला. आता व्ही म्हणजे 5 आहे, पण 5ला एक व्हाय 5ला व्हायला एक कमी आहे, म्हणजे मग 4 आहे, बरोबर. 6 आणि इकडं राईट साईडला झालं, राईट साईडला जे रेष आली का काय आले, तर ते त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्याच्याने एकने जास्त आहे, म्हणजे 5. 5 + 1 6. इथं एक कमी होता म्हणून तो डावी साईडला आहे. तर बघा 7, 8 असेच 9ला पण आहे, इथं एक कमी म्हणून तो डाव्या साईडला आहे 9. पण
इथं 10, 10 नंतर 11, 11, 12, 13, हे बघा हे 14, 15, 16, 16 नंतर बघा आता 17, 18, 19, 20. 2 वेळेस एक्स घेतले तर ते 20 होतं. एक्सेल म्हणजे एक्स आणि एल म्हणजे एल हा 50साठी घेतो, पण 50ला 40 म्हणजे काय आहे, 50ला 10 कमी, बरोबर. 50 व्हायला 10 कमी आहेत. मग एल म्हणजे 50 आहे, 50 व्हायला 10 कमी, 10 कशाने लिहितो, एक्सने लिहितो, तर एक्सने 10 कमी म्हणजे 40 लिहितो. तसंच पुढे आहे एक्स सी. एक्स सी म्हणजे एक्स म्हणजे 10 आहे, सी म्हणजे 100ला संबोधतो बघा. 100साठी एक्स घेतो आपण, कुठे गेलं, सी सी 100साठी घेतो. तर मग सी व्हायला म्हणजे 100 व्हायला 10 कमी आहेत म्हणून एक्स डाव्या साईडला घेतला आणि सी इकडं, बरोबर. डी म्हणजे 500, डी आय म्हणजे D1 म्हणजे 501, डी एल म्हणजे डी म्हणजे 500 आणि एल म्हणजे 50 म्हणजे 550. सी एम बघा आता एम म्हणजे 1000साठी घेतो, पण त्याला 100 कमी आहेत, इथं 900साठी आपण हे करतोय, तर हा 100 कमी म्हणून इकडे डाव्या साईडला सी घेतला, म्हणजे 1000 व्हायला 100 कमी आहेत म्हणून 900. मग एम डी आता हे 1500, एम म्हणजे 1000, डी म्हणजे 500, असे 1500. आता टोटल एम म्हणजे 2 वेळेस एम घेतली तर ते 2000 होतात, बरोबर. आता पुढचं आहे नंबर सिस्टीम. एक DB मॅथ्स कटला एक नंबर सिस्टीम म्हणून 2 व्हिडिओ बनवले आहेत, त्यात पूर्ण डिटेलमध्ये नंबर सिस्टीमचे चॅप्टर घेतलेलं आहे आपण. तरी एकदा आपण एक माहिती करून घेऊ. तर नंबर सिस्टीममध्ये काय, नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या जी 1, 2, 3 पासून अनंतापर्यंत होत राहतात, म्हणजे इन्फिनिटीपर्यंत, बरोबर. होल नंबर काय असतं, होल नंबरमध्ये फक्त शून्य येतो, म्हणजे कारण हे पूर्ण संख्या होत नाही, मग पूर्ण संख्या होण्यासाठी शून्य लागतो, म्हणून शून्याने पूर्ण संख्या होते आणि प्लस इन्फिनिटीपर्यंत. पुढचं काय, इंटिजर्स पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्यामध्ये काय आहे, मायनस इन्फिनिटीपासून तर प्लस इन्फिनिटीपर्यंत, मायनस इन्फिनिटीपासून तर प्लस इन्फिनिटीपर्यंत ज्या व्हॅल्यू आहेत ते सर्व इंटिजर्समध्ये येतात. आता इव्हन नंबर म्हणजे काय, सम संख्या की ज्याला 2ने पूर्ण भाग जातो, 2, 4, 6, 2ने भाग जाऊन फक्त बाकी शून्य उरते, अशा संख्यांना सम संख्या म्हणतो. आता ऑड नंबर्स म्हणजे काय, 1, 3, 5, 7, 9, ज्यांना 2ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्या विषम संख्या असं म्हणतो. आता रॅशनल नंबर परिमेय संख्या, अशा संख्या की ज्या P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि Q हा नॉट इक्वल टू 0, म्हणजे P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि Q हा 0च्या बरोबर नसायला हवा. म्हणजे मग परिमेय संख्या कुठल्या आला, 3, 2 या पण परिमेय आहेत. 5/7, 9/3 अशा ज्या फ्रॅक्शनमध्ये आल्या त्या पण परिमेय संख्या आहेत. फक्त हा जो खालचा छेद आहे तो शून्याच्या बरोबर नको, म्हणजे समजा 9/0. आता ही परिमेय संख्या नाही आहे कारण खाली शून्य आहे, क्यू म्हणजे खाली शून्य नको, क्यू इज नॉट इक्वल टू 0. आता इरॅशनल नंबर म्हणजे काय, की ज्या P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही, ज्या P/Qच्या फॉर्ममध्ये येत नाहीत अशा संख्या इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या म्हणतो त्याला, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्येमध्ये कुठल्या येतात, √2, √5 या अशा परिमेय संख्या आहेत. तर तुम्ही सांगणार तर √8, √4 ही परिमेय आहे का, ही परिमेय नाही, कारण हिचा √4 म्हणजे काय आहे, 2 आहे ना. √4 म्हणजे 2 पूर्ण बाहेर निघते आणि 2ला असं लिहू शकतो 2/1, तर मग ही परिमेय नाही. ज्या रूटमध्ये आहेत नाही त्या पूर्ण बाहेर निघत नाही अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. प्राईम नंबर्स कुठले आहेत, की ज्यांना त्याच संख्येने भाग जातो, 2, 3, 1 आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना प्राईम नंबर्स आपण म्हणतो, बरोबर. कंपोजिट नंबर म्हणजे एकला सोडून ज्या संख्या प्राईम नंबर नाहीत त्या सर्व कंपोजिट आहेत. तर सर्वात लहान कंपोजिट कुठली, 4, 6, म्हणजे 4 ही सर्वात लहान कंपोजिट संख्या आहे. म्हणजे एक नंबरला सोडून ज्या संख्या प्राईम नाहीत उरलेल्या सर्व संख्या कंपोजिट नंबर आहेत, बरोबर.
आता आपण पुढचं बघणार आहोत. आता एक्सरसाइज आहे. एक्सरसाइजमध्ये बघा पहिलं काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, की पहिलं कुठलं स्टेटमेंट एक करेक्ट आहे. तर काय आहे, 0 इज ऑड नंबर चुकीचं आहे, 0 इज इवन हे पण चुकीचं आहे, 0 इज प्राईम नंबर, प्राईम नंबर तर 2 पासून सुरुवात होतात हे पण चुकीचं आहे. तर काय आहे, 0 इज नायदर ऑड और नॉर इवन नंबर, हे पहिलं बरोबर आहे आपलं. 0 इज नायदर ऑड और नॉर इवन नंबर. पुढचं काय आहे, व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इन द नंबर. आता बघा इथं प्लेस व्हॅल्यू विचारली, ती इथं 5 2 वेळेस आला आहे. तर अगोदर याची प्लेस व्हॅल्यू बघू बघा. याची प्लेस व्हॅल्यू काय येईल, 50 येईल. आता 50 कशी काढली, 5 इंटू एकक दशक, दशक असल्यामुळे 50, आणि याची इथं फेस व्हॅल्यू इंटू, आता ही प्लेसची व्हॅल्यू किती आहे, एकक दशक शतक हजार 10,000 लाख, लाख आहे बरोबर. मग तेवढ्याच बघा 1 2 3 4 5, 5 शून्य घ्यायचे, 1 2 3 4 5, किती आले 3 4 5, दशक शतक हजार 10,000 लाख, 5 लाख. आणि काय सांगितलं, यांची दोघांची सम सांगितली, यांची सम सांगितली म्हणजे यांची सम करायची 0 5 0 0 0 5. आता हे कुठं आहे बघा, हे जिथं असेल तिथलं त्याचं येईल. बघा इथं एक शून्य सुटला आहे, तर हे जे आन्सर आहे बघा हे इथं आहे आणि हेच त्याचं आन्सर आहे. पुढचं काय आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म बाय डिजिट 0 3 6 7 9 विदाउट रिपिटेशन. म्हणजे काय सांगितलं आहे की सर्वात मोठी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्यामधला डिफरन्स सांगितला आहे, पण केव्हा की त्याच्या संख्या या नंबर मिळून बनायला हव्या, आणि त्याच्यात रिपिटेशन म्हणजे एकही नंबर पुन्हा पुन्हा रिपीट व्हायला नको. तर बघा सर्वात लहान बघू आपण, सर्वात मोठी अगोदर बनवू. सर्वात मोठी काय येईल, सर्वात मोठी घेताना सर्वात मोठा अंक पहिले घ्यायचं 9, 9 नंतर लहान कुठला आहे मग 7, 7 नंतर 6, नंतर 3 आणि 0. ही ग्रेटेस्ट आहे म्हणजे सर्वात मोठी. आता स्मॉलेस्ट बघू, सर्वात लहान कुठला आहे, स्मॉलेस्ट घेताना काय करतो, सर्वात लहान संख्या आपण पुढे घेतो, पण इथं असं आहे, इथं 0 आहे सर्वात लहान, तर 0 जर घेतला इथं तर ती पुढची जी संख्या येईल ती 4 अंकी संख्या बनेल, म्हणून 0 अगोदर एखादा त्याच्यापेक्षा थोडा मोठा संख्या घेऊ, त्याच्यापेक्षा मोठी संख्या काय आहे 3 आहे, नंतर 0 घ्यायचं. कारण हीच जर मी असं बनवलं असतं 0 3 6 7 9 असं जर बनवलं असतं तर ही संख्या फक्त 4 अंकी झाली असती, पण तिथे त्यांनी 5 अंकी संख्या विचारली, म्हणून आपण मी काय केलं, अगोदर एक थोडी मोठी संख्या घेतली, नंतर 0 याच्या जागेवर घेतला, 30 0 6 7 9. आणि काय सांगितलं याच्यामधला डिफरन्स सांगितला आहे. डिफरन्स काय येईल, 0 आहे ते 0 मध्ये जात नाही म्हणून बाजूने 1 घेतला, मग 10 झाले, 10 मधनं 9 गेले तर 1, तिथं एक बाजूला दिला म्हणजे इथं 2 उरले, 2 ने 7, 2 मधनं 7 जात नाही, मग आणखी एक बाजूने घेतली, मग किती झाले 12 झाले, 12 मधनं 7 गेले तर 5, मग इथं आणखी 5 झाले, 5तनं 6 जात नाही म्हणून आणखी एक इकडून घेतला, तर काय झालं 15 झाले, 15 मधनं 6 गेले तर 9. आता इथं किती, इथं 6 उरले, 6 मधनं 0 गेले तर 6, 3तनं 9 गेले तर 6 बरोबर. तर 66,951 कुठे आहे बघा, 4 ऑप्शन याच्यामध्ये आहे बरोबर. पुढचं आहे, फाइंड द डिफरन्स बिटवीन द 5 डिजिट ग्रेटर अँड 5 डिजिट स्मॉलर नंबर विथ डिफरंट डिजिट बरोबर. मग काय सांगितलं आहे की 5 डिजिट सर्वात ग्रेटर आणि 5 डिजिट सर्वात स्मॉलर नंबर विथ डिफरन्स डिजिट, म्हणजे डिजिट वेगळे असायला हवे. तर काय आहे, सर्वात 5 अंकी सर्वात मोठी संख्या कुठली आणि सर्वात लहान संख्येमध्ये डिफरन्स काढायचा आहे, तर 5 अंकी सर्वात मोठी संख्या कुठली आहे, 9,000, 99,000 बघा, दशक शतक हजार 10,000, 99,999 ही 5 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. सॉरी, त्याच्यात सांगितलं की डिजिट डिफरन्स हवे, तर काय येईल मग
9 8 7 6 आणि 5, बरोबर. कारण त्यांनी सांगितलं की डिजिट डिफरन्स वेगळे हवेत, सेम डिजिट नको. आणि पुढचं काय आहे, सर्वात सर्वात किती आहे तर 5 डिजिट स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर काय, स्मॉलर नंबरसाठी किती येईल, 1 0 2 3 4. आता ही सर्वात बघा, इथं शून्य घेऊ शकत नाही, कारण शून्य जर इथं घेतला असता तर ती सर्वात ती 4 अंकी संख्या झाली असती. आपल्याला 5 अंकी संख्या हवी, म्हणून आपण पहिलेच त्याच्यापेक्षा एक मोठा घेतो आणि त्याच्यानंतर मग लहान, मग शून्य, मग त्याच्यापेक्षा तो मोठे मोठे घेत राहतो. मग काय येईल, 1 0 2 3 4. आणि त्यानंतर डिफरन्स सांगितला आहे. डिफरन्स म्हणजे 5मधनं 4 गेले तर 1, 6मधनं 3 गेले तर 3, 7मधनं 2 गेले तर 5, 8मधनं 0 गेले तर 8, 9मधनं 1 गेले तर 8. तर 88,531 कुठं आहे बघा, इथं आहे. तर बरोबर. पुढचं काय सांगितलं यांनी, युजिंग द डिफरन्स डिजिट फाइंड द स्मॉलेस्ट नंबर इज 4 डिजिट इन विच द 9 इज 10 प्लेस. म्हणजे दशक स्थानावर 9 पाहिजे, बरोबर. डिफरंट डिजिट वेगळे वापरायचे. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर 4 डिजिट, बघा 2 3 4. आणि इथं 9 पाहिजे, दशक स्थानावर 10 प्लेसला 9 हवा आहे त्यांना. बाकी काय आहे, वेगळे डिजिट वापरायचे आणि स्मॉलेस्ट नंबर इज 4 डिजिट नंबर. आता बघा इथं 9 प्रत्येक दशक स्थानावर आहे, म्हणून याची आहे ऑप्शन. पण सर्वात लहान कुठली, 1200, 1000, 2000 आणि 2100. सर्वात मोठी इथं 2100, म्हणजे ही गेली. त्याच्यापेक्षा लहान 2000 आहे, ती गेली. दोनापेक्षा बघा 1200 आणि 1000, हिच्यात 1200 सर्वात मोठी आहे. मग सर्वात लहान कुठली आहे तर 1000 आहे, म्हणजे आपलं जे उत्तर राहील ते 1000 आहे. पुढचं काय, विच इज द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फाउंड बाय डिजिट 516 वेन 2 डिजिट कॅन बी यूज ट्वाईस. म्हणजे सांगितलं की 5 डिजिट एक संख्या बनवायची आहे, आणि त्यापैकी कुठलीही या तिघांपैकी 2 डिजिट हे दोन दोन वेळेस घ्यायची. तर काय सर्वात स्मॉलेस्ट सांगितली आहे, तर स्मॉलेस्ट सांगितलेली असल्यामुळे काय येईल, पहिले सर्वात लहान अंक कुठला आहे 1, तर तो डबल घ्यायचा. नंतर त्याच्यापेक्षा मोठा कुठला आहे 5 आणि 6. आपल्याला लहान सांगितली म्हणून आपण अगोदर लहान अंक घेतला. जर सर्वात मोठी सांगितली असती तर आपण सर्वात मोठा अंक पुढे घेतला असता. सर्वात मोठा अंक आपण घेतला असता, बरोबर. तर ही कुठं आहे, हे आपल्याला इथं दिसतंय, बरोबर. बघा इथं सुद्धा एक असं ऑप्शन आहे. तर हे जे आन्सर येईल इथं येईल, तिसरा आन्सर आहे. पुढचं काय आहे, 7वं, इन विच द फॉलोइंग नंबर ऑनली वन प्राईम नंबर लाईज. अशा कुठल्या ह्याच्यात की त्याच्यात फक्त एकच नंबर लाई करतो. बघा 40 तर 50 मध्ये, 41 43 2 आहेत, 60 मध्ये आहेत वेगळे, 60 मध्ये वेगळे, 60 ते 70 मध्ये वेगळे येतील, 61 आहे, त्यानंतर 67 राहील, 2 आहेत. फक्त एकच नंबर पाहिजे असं कुठलं आहे, तर ते आहे 90 आणि 100. 90 आणि 100 मध्ये 97 हा एकच नंबर प्राईम नंबर त्याच्यामध्ये, म्हणून याचं उत्तर हे एक आहे. पुढचं आहे, व्हॉट इज द क्वेश्चन वेन द 76,076 इज डिवायडेड बाय 13. म्हणजे 13ने 76,076ला डिवाइड केलं तर काय क्वेश्चन येईल, म्हणजे काय येईल, तर आपण करून बघू. 13ने भाग दिला, 13 2 13 5 65, 13 6 78, 78 होणार नाही, काय झालं, किती 10 उरले ना, सॉरी 6 मधनं 5 गेले तर 1, 11 उरले, 11. मग 11ला भाग जातो का नाही, मग 0 खाली उतरवला, मग 13 6 78, 13 13 5 65, 13 6 78, 13 7 91, 13 8 91, 13 8 84,
चौरस आहे नाही, पण तेरा आठ चौरस आहे म्हणजे 104. बरोबर. किती उरले? 110 बंद 140, 6 उरले. 6 नंतर पुढे आणखी 13 5 65. किती उरले? 2 उरले. हा 6 खाली उतरा. 13 2 26. इथं 2 0 म्हणजे काय आलं? 5 8 5 2 5 8 5 2. बरोबर. आता बघा काय सांगितलं, विच वन इज द स्मॉलेस्ट नंबर. आता इथं सर्वात स्मॉलेस्ट नंबर काय आहे बघा? 7. इथं 7000 7000 7000 सर्व आहेत, पण पुढे काय? 413 130 985 545. तर 400 100 900 आणि 500 याच्यात सर्वात स्मॉलेस्ट कुठला आहे बघा? इथं बघा, इथं 100 आहे. 100 आहे. हा 400 आहे, म्हणजे 100 हा 400 पेक्षा मोठा आहे, लहान आहे. 100 हा म्हणजे 130. 7130 यांची संख्या काय आहे? 900 पेक्षाही लहान आहे, 500 पेक्षाही लहान आहे 100. त्यामुळे सर्वात जे उत्तर असेल ते हे असेल. पुढचं काय आहे? द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट नंबर ऑफ 6 डिजिट अँड लार्जेस्ट नंबर ऑफ 4 डिजिट. आता स्मॉलेस्ट डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट नंबर ऑफ 6 डिजिट. आता 6 डिजिट स्मॉलेस्ट नंबर काय असेल बघा? 5 अंकी सर्वात मोठी संख्या कुठली आहे? ही 5 अंकी सर्वात मोठी, म्हणजे पुढे काय येतो? इथं एकक दशक शतक हजार दशक लाख 1 लाख येईल. बरोबर. 1 लाख येईल, म्हणजे सर्वात मोठी. याच्या पुढची सर्वात लहान संख्या 6 अंकी संख्या ही आहे. बरोबर. आणि त्यांनी सांगितलं की सर्वात लार्जेस्ट ऑफ 4 डिजिट नंबर, म्हणजे सर्वात लार्जेस्ट 4 डिजिट नंबर कुठली येईल? सर्वात मोठी 999. तसं सांगितलं. त्याच्यात दोघांमध्ये डिफरन्स सांगितलं आहे की 4 5. इथून